नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। आजच्या या मिनी ब्लॉगची सुरुवात झाली आहे स्वयंपाकापासून, कारण की आज चेरीच्या पप्पांची सेकंड शिफ्ट आहे आणि टिफिन बनवायचं आहे। तर टिफिनसाठी बनवायला घेतली मी मसूरची डाळ, आणि मसूरच्या डाळीसाठी जास्त काही साहित्य लागत नाही। कांदा, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर। तर सर्वप्रथम मी बनवण्यासाठी घेतलं पातेल्यामध्ये तेल, त्यामध्ये टाकणार मोहरी आणि जिरे। मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये टाकणार मी लसूण। लसूण थोडासा लालसर झाला की मग कांदा, टोमॅटो वगैरे सगळं टाकून व्यवस्थित परतून घेणार। तर सेकंड शिफ्ट असली की खूप जास्त गडबड होते, कारण की सकाळी थोडं उशिराच उठलं जातं आणि त्यानंतर सगळी कामं जे आहे ते लेट होत असतात। तर त्यामुळे मला सुद्धा आज उशीर झाला आहे, त्याच्यामुळे घाईघाईने सगळी कामं चालू आहे। तर कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये ॲड करून घेतलेत मी मसाले, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि हळद, आणि नंतर मीठसुद्धा टाकले। तर हे सगळं जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं, जेणेकरून मसाला आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजून निघेल। आणि यामुळे जे आहे ते मसूरच्या डाळीची चव जरा जास्तच लागते। तर हे सगळं शिजून घेण्यासाठी मी याच्यामध्ये ॲड केलं आहे थोडंसं पाणी, जेणेकरून मसाला जो आहे तो खाली लागणार नाही। आणि हे सगळं छानपैकी शिजलं की त्यामध्ये ॲड करून टाकायची आपली मसूर डाळ। बघा किती छान एकजीव शिजलंय टोमॅटो, कांदा आणि मसाले। तर डाळ टाकून घेते आणि मग जेवढं पाणी लागेल गरजेनुसार तेवढं टाकून डाळ शिजायला ठेवून देते। तर आज 2 भाज्या बनवायच्या आहेत, कारण की टिफिनला द्यायच्या आहे। तर अगोदर बनवली मसूरची डाळ आणि आता बनवणार आहे भेंडी। तर यासाठी सुद्धा मी अगोदर घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून द्यायचे आणि ते तडतडते। जिरे आणि मोहरी तडतडले की त्यामध्ये भेंडी टाकून द्यायची। तर प्रत्येक भागामध्ये भेंडी ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। काही ठिकाणी भेंडीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला जातो, काही ठिकाणी भेंडी फक्त मिरचीचे काप त्यामध्ये ॲड करून बनवले जाते। तर इथे मी बनवते आहे भेंडी, ज्याच्यामध्ये मिरची आणि लसूण यांची थोडीशी जाडसर पेस्ट नाही म्हणता येणार, जाडसर मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। तर भेंडी कढईमध्ये टाकल्यानंतर त्यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार, जेणेकरून भेंडी जी आहे ती व्यवस्थित शिजेल। आणि भेंडी बनवत असताना त्यामध्ये मी अगोदर भेंडीसाठी मिरची टाकून घेत नाही। जेव्हा भेंडी शिजत येते, थोडीफार बाकी असते, त्यावेळेस मी मसाला जो आहे किंवा जे मिरचीचे जाडसर मी मिक्सरला वाटप करून घेतलं आहे ते टाकते। हे वरून मी आंबाडीची भाजी ॲड केली आहे, भेंडीची टेस्ट अजून जास्त वाढण्यासाठी। जुन्या पद्धतीने अशी भेंडी बनवली जायची। तर भेंडीसाठी मी इथं घेतली आहे मिरची, त्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि जिरे। ठीक आहे, तर हे जे आहे सगळं मिश्रण जाडसर मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। इथे आपली मसूरची डाळ बनवून रेडी आहे, त्यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेतली आहे। किती टेस्टी वाटते बघू शकता तुम्ही मसूरची डाळ। इकडे भेंडीसुद्धा शिजत आली आहे, 80% शिजली। आता याच्यामध्ये आपला जो जाडसर मिरचीचं वाटप आहे ते टाकायला काही हरकत नाही। तर जाडसर मिरची टाकून घेतली आहे भेंडीमध्ये। सोबतच पोळ्या बनवणं सुद्धा चालू आहे, कारण की आज लेट उठले आणि सगळ्या कामाला लेट असाच उशीर होत गेला आहे। तर भेंडीमध्ये मसाला टाकून घेऊ आणि मसाला टाकल्यानंतर 5 मिनटं भेंडी परत शिजू द्यायची थोडीशी बारीक गॅसवरती, आणि मग नंतर बंद करून टाकायचा गॅस।
अशा पद्धतीने जर भेंडी बनवली तर ती जरा जास्त चविष्ट लागते. तुम्ही एकदा ट्राय करू शकता. भेंडी, मसूरची डाळ आणि पोळ्या साईड बाय साईड तिन्ही कामे चालू आहेत. तर अशी माझ्यासारखी धांदल कुणाकुणाची उडते टिफिन बनवताना ते नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे आपली भेंडी बनवून रेडी आहे. बघा भेंडीचा रंग कसा हिरवा आहे, कारण की यावरती मी झाकण ठेवलं नव्हतं आणि झाकण न ठेवता जर आपण भेंडी शिजवली तर तिचा रंग जसाच्या तसाच राहतो. इथे डाळसुद्धा रेडी आहे आणि पोळ्या बनत आहे. तर या सगळे जेवायला आणि अशा प्रकारे आपले टिफिनसुद्धा रेडी झालं आहे. टिफिन बनवल्यानंतर आणि चिरीच्या पप्पांना ऑफिसमध्ये पाठवल्यानंतर माझं काम होतं चिरी मॅडमचे कपड्यांचं कपाटावरनं, कारण की ज्या वेळेस तिला कपडे घालायचे असतात ते अख्खे कपडे खाली काढते आणि त्याच्यातून एक निवडते आणि तो पसारा जसाच्या तसा पडलेला असतो. मग तो नंतर मला आवरावा लागतो आणि हे सुद्धा ती झोपल्यानंतर करावं लागतं, कारण की ती जर जागी असेल तर तिला ते काम करायचं असतं. जोपर्यंत कपाट आवरत होते तोपर्यंत बाहेर पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून खूप जास्त ऊन पडलेलं होतं आणि दुपारून अचानकपणे आभाळ गच्च भरून आलं आणि पाऊस झाला आणि हा पाऊससुद्धा खूप जोराचा होता. कंटाळा आला पावसाचा. बेडरूमच्या खिडकीमधनं सुद्धा पाऊस बघत होते. बघू शकता किती जोराचा पाऊस चालू आणि संध्याकाळी चिरी मॅडमसाठी मी रव्याचे गुलाबजाम बनवले होते. ते असे बनले होते आणि आजच्या दिवसाचा शेवट झाला आमचा पिकाचूला दूध देऊन. पण पिकाचू काही दूध प्यायला रेडी नव्हता. मग चिरीला म्हटलं बाई तो काही पीत नाही, तूच पिऊन घे. तर असा होता आजचा व्लॉग. बाय.